सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेली एक रील राज्य परिवहन महामंडळातील 3 अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे. पनवेल आगारातील महिला वाहक नंदा कोळी यांच्यासह वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलंय. माहितीनुसार महिला वाहक नंदा कोळी यांनी एसटीच्या अधिकृत गणवेशात पनवेल आगारातील नियंत्रण कक्षात रील तयार केली होती. या व्हिडिओमध्ये वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी होते. एका वाहतूक नियंत्रकानं महिला वाहकाला गुलाबाचं फूल देतानाचं दृश्य असलेली ही रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. फेसबुकवर या व्हिडिओला 7.51 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याची माहिती समोर आली. व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर मुंबई विभागानं संबंधित तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यानंतर शिस्तभंगाच्या नियमांनुसार तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी कर्तव्यावर असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रील, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीमिंग, युट्यूब शॉर्ट्स किंवा इतर कोणत्याही प्रकारची सोशल मीडिया सामग्री तयार केल्यास संबंधितांवर तातडीनं शिस्तभंगाची कारवाई करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत. महामंडळानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार आगार, बसस्थानक, कार्यालय किंवा एसटी बसमध्ये गणवेश परिधान करून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच महामंडळाची प्रतिमा मलिन होईल किंवा नकारात्मक संदेश जाईल अशी कोणतीही सामग्री सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. महामंडळाच्या प्रवासी सुविधा, स्वच्छता, विविध योजना किंवा इतर उपक्रमांबद्दल अधिकृत व्हिडिओ तयार करावयाचा असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही एसटी प्रशासनानं दिलाय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.